आपल्या सर्वांचे लाडके खासदार साहेब माननीय श्रीरंग उर्फ पवारने यांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदिके साहेब यांना अभिवादन करून कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विजयी रॅलीमध्ये मी सहभागी झालो आणि प्रचंडपणे उत्साह या परिसरातील मतदारामध्ये आणि जनतेमध्ये जाणवला। आपण पाहतोय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2.5 वर्षापूर्वी राज्यामध्ये एक सक्षम सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमातून सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या परिसरामध्ये अनेक विकास कामाला हातभार देण्याचं काम या भागातील आमदार म्हणून सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांना केलेलं आहे। आणि म्हणून या विजयी रॅलीमध्ये सहभागी होत असताना आपण पाहिलं असेल की आज महायुतीच्या घटक पक्षाचे माझे सहकारी, RPIचे आमचे सहकारी नरेंद्र गायकवाड असतील, भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकारी दीपक बेहरे असतील, शिवसेनेचे माझे सगळे सहकारी हनुमंत शेठ पिंगळे, भाई शिंदे, विजूभाऊ पाटील, संदीप, सुनील, सगळ्यांच्या नावाचा उल्लेख झाला असं समजा, संदेश, नरेश पाटील, विश्वनाथ पाटील, बुरके अप्पा राहिलेत, एकाला पण या कर्जत खालापूर तालुक्यामध्ये महेंद्र शेठनी सोडला नाही, सगळ्यांना एका ठिकाणी आणण्याचं काम केलेलं आहे। पांगलेली सगळी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराचं काम गेले अनेक वर्ष ही मंडळी करत होते। मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही दूर गेली होती, पण त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आणण्याचं काम महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेलं आहे। कदाचित माझ्या निवडणुकीला ते जमलं नाही, परंतु महेंद्र शेठ तुम्ही ते करून दाखवलं, मी तुम्हाला मनस्वी धन्यवाद देतो। शेवट आपल्याला या संपूर्ण मतदारसंघामध्ये विकासाच्या विकासाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका करायची। राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर या राज्याची निर्मिती 1960 साली झाली आणि त्या तदनंतर सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री, सर्वाधिक काम करणारा मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं। प्रचंडपणे मेहनत घेऊन आयुष्यातले 17-17, 18-18 तास सर्वसामान्य माणसासाठी खर्च करून या माणसाने राज्यामध्ये शिवसेना तर वाढवलीच, त्याचबरोबर बाळासाहेबांचा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। या राज्यामध्ये तमाम शेतकरी असेल, कामगार असेल, महिला असेल, युवक असेल, यांना न्याय देण्याची भूमिका कुणी घेतली असेल तर सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतली। या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत या राज्यातील 2,30,00,000 महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 750 रुपये देण्याचं काम केलेलं आहे, 7,500 रुपये देण्याचं काम केलेलं आहे। आणि काही मंडळी विरोधक सातत्यानं सांगत होते या राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचं काम हे सरकार करतंय, या राज्यामध्ये जी घोषणा केली ती पूर्ण होणार नाही अशा प्रकारचं वल्गना देखील करत होते। मी तुम्हाला सांगतोय त्याच विरोधी पक्षाच्या अजेंडामध्ये जाहीरनाम्यामध्ये त्यांनी 3,000
रुपये देण्याच्या संदर्भाने महिन्याला घोषणा केली. मग एकीकडं माझं सरकार, माझे मुख्यमंत्री 1,500 रुपये महिन्याला प्रत्येक महिला भगिनींच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम करत होते. त्यावेळेस हे हायकोर्टामध्ये जात होते. एक फसवा आश्वासन विरोधी पक्षाच्या माध्यमातून दिलं जातं. लोकसभेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना या देशातील संविधान खतरेमध्ये आहे. या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून एका समाजाला वेगळ्या पद्धतीने नेण्याचं काम केलं. अल्पसंख्याक या देशामध्ये सुरक्षित नाही अशा प्रकारची वल्गना करून अल्पसंख्याकांना देखील या मतदान केंद्रापर्यंत एक मतं त्यांच्या बाजूनी करण्याचं काम देखील केलेलं. तरी देखील या देशामध्ये एक सक्षम नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिळाल्यानंतर देश आता सुरक्षित आहे. देश आर्थिक बाबतीमध्ये सक्षम झालेला आहे आणि त्याच पद्धतीने राज्यामध्ये देखील आपलं सरकार एक सक्षमपणे या सरकारमध्ये आपला प्रतिनिधी विधानसभेमध्ये पुन्हा एकदा पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, गेले अनेक वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना महेंद्रशेठ थोरवे यांना मी जवळून पाहिलेलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या रॅलीमध्ये सर्वाधिक तरुण मला आज दिसले. सर्वाधिक तरुणांना एकत्रपणे करण्याचं काम देखील महेंद्रशेठ थोरवेंनी केलं. त्याचबरोबर महिला भगिनी देखील मोठ्या उत्साहानं या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या. प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका महेंद्रशेठ थोरवे यांनी कर्जत खालापूर तालुक्यामध्ये घेतलेली. या कर्जत खालापूर तालुक्यामध्ये महेंद्रशेठच्या अगोदर जेवढे आमदार झाले त्यापेक्षा कित्येक पटीने देखील हा निधी या तालुक्यामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. आकडे त्यांनी सांगितले, परंतु मी सांगतो, या तालुक्यामध्ये पाण्याची योजना असेल, या तालुक्यामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये असेल, आदिवासी भागामध्ये लाईट पोचवण्याच्या संदर्भामध्ये असेल, आदिवासी भागामध्ये रस्ते देण्याच्या संदर्भामध्ये असेल, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीब माणसाला घर देण्याच्या संदर्भामध्ये असेल, जो शहरी भाग येतो त्याच्यामध्ये कर्जत असेल, खोपोली असेल, खालापूर असेल, या शहरी भागाला देखील नगर उत्थान आणि नगर विकासच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांनी झुकतं माप देण्याचं काम केलेलं आहे. मग ती हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये कोट्यवधी रुपये या खोपोली शहराला देण्याचं काम केलेलं आहे. आपण पाहतो की कोरोनासारखं एक मोठं संकट या राज्यावरती आलं त्यावेळेस मी जवळून या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहे. या ठिकाणी स्वतःच्या खर्चातून कोविडचं सेंटर उभं करण्याचं काम केलं, अनेकांना मदत करण्याचं काम केलं. जो गरीब माणूस बसतो, जो गरीब कष्टकरी आहे, त्याला अन्न पुरवठा करण्याचं काम देखील कोविडच्या सारख्या कालावधीमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून सांगतो, एक सकारात्मक आपल्या एक चांगल्या विचाराचं सरकार पुन्हा एकदा या राज्यामध्ये येणार आहे. त्याला कुठल्याही ज्योतिषाची गरज. महायुतीचं सरकार या राज्यामध्ये उद्याच्या कालावधीमध्ये येणार आहे. उद्याच्या 23 तारखेचा निकाल लागन त्यावेळेस महेंद्र शेठ या मतदारसंघातून 100% हजारोच्या फरकाने विजय होणार. पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहे. त्या पत्रकार मित्राला आवर्जून सांगतो, मी माझी 3री निवडणूक लोकसभेची लढवली आणि माझे अंदाज बिलकुल चुकले नाही. तुमचे अंदाज चुकले असेल, कुणाचे अंदाज चुकले असतील, पण माझा अंदाज चुकला नाही. मी महेंद्र शेठला विचारलं होतं कर्जत खालापूर तालुक्यामधून किती लीड मिळेल. महेंद्र शेठनी सांगितलं 25,000चं लीड मिळेल. मी सांगितलं होतं 15 ते 20 हजारांनी मी मागे राहील. बरोबर. मी का सांगितलं होतं याची कारणं सांगतो. लोकसभेचं चित्र वेगळं होतं. लोकसभेला जातीय समीकरण वेगळ्या प्रकारे होतं. संविधानाचा मुद्दा होता, अल्पसंख्याकांचा मुद्दा होता. देशाचं एक वेगळं चित्र समोर आणण्याचं काम विरोधी पक्ष सक्सेस झालेला होता. आणि त्या माध्यमातून सांगतो, आज विधानसभेची निवडणूक ही विकासाच्या द्वारे लढतोय आम्ही. ही निवडणूक केवळ आरोप प्रत्यारोपासाठी आम्ही निवडणूक लढत नाही. या भागामध्ये महेंद्रशेठ थोरवे यांनी प्रचंड काम केले. जनमानसामध्ये, गावागावामध्ये, खेडोपाड्यामध्ये जाऊन स्वतःचा निधी पोचवण्याचं काम तर केलंच, परंतु प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका केली. या संपूर्ण भागामध्ये असणारा गरीब असेल, दीनदुबळा असेल, त्याला मदत तर सातत्याने केलेली. परंतु आज निवडणुकीमध्ये चित्र देखील वेगळं आहे. कोणी समोर निवडणुकीला उभं आहे त्यांना मी आवर्जून सांगतो, उद्याच्या 23 तारखेला निकाल लागन. मी ज्योतिषी नाही. महेंद्र शेठ मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामधून 100% विजय होणार. परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून या सभेला
संबोधित करत असताना तुम्हाला सांगतो, जो कोणी वेगळ्या विचारानं जात असेल, जो कोणी वेगळा प्रचार करत असेल, त्यांना आवर्जून सांगा, विजयी उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहा. या भागाच्या कामासाठी, या भागाच्या कर्तृत्वासाठी गेले 5 वर्ष प्रचंड मेहनत महेंद्र शेठ थोरवे यांनी घेतलेली आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे. एका विचाराचं सरकार देशामध्ये आणि राज्यामध्ये असेल तर त्या राज्याची प्रगती होती. आपण पाहतो, जे राज्य 11व्या स्थानी होतं त्याला 5व्या स्थानी नेण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. प्रचंड इच्छाशक्ती ठेवून या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. आणि मी त्यांच्या माध्यमातून सांगतो, खरं तर आठवले साहेब या ठिकाणी प्रचाराच्या दौऱ्यानं आले होते, मी त्या ठिकाणी येणार होतो, परंतु राज्याच्या मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला मराठवाड्याची जबाबदारी काही मतदारसंघाची सोपवली होती आणि म्हणून माझे 3-4 दिवस खरं तर मराठवाड्यामध्ये गेले. मी संपूर्ण या परिसरामध्ये फिरत असताना अनेक मतदारसंघामध्ये, मावळ लोकसभा संघ सोडून अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये गेलो. पक्षाच्या माध्यमातून जी जबाबदारी सोपवली होती त्या ठिकाणी जाऊन पाहिलं. नक्की 100% पत्रकार मित्रांना सांगतो, राज्यामध्ये महायुतीचं सरकार 100% येणार आहे. आणि हे सरकार येत असताना कर्जत खालापूर मतदारसंघातून आपल्या विचाराचा माणूस, आपल्या विचाराचा लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा विधानसभेमध्ये काम करण्यासाठी महेंद्र थोरवे यांच्या रूपानं आपल्याला पाठवायचं आहे. प्रचंड मेहनत घेतली. महेंद्र शेठ थोडे तापट आहे, स्पष्टपणे बोलतात, राजकारणामध्ये थोडं मनात ठेवून बोलावं लागतं. त्यामुळं महेंद्र शेठ काही गोळा माणसं देखील तुटतात, पण माणसं जोडण्याचं कौशल्य मात्र तुमच्याकडे आहे आणि ते तुम्ही दाखवून दिले. या मतदारसंघामध्ये राजकीय घडी बसवण्याचं काम, राजकीय व्यासपीठावर अनेकांना एकत्र करण्याचं काम आपण केले. शेवट काम करत असणारा माणूसच चुकतो. जो काहीच काम करत नाही तो बिनचूक बरोबर असतो. आपण घराच्या बाहेर निघालो नाही तर आपल्याला ठेच लागणार नाही, परंतु घराच्या बाहेर निघाल्यानंतर ठेच लागेल. परंतु ठेच लागू नये म्हणून या भागातील रस्ते देखील ठीक करण्याचं काम महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुणे ते या रायगडला जोडणारा मिसिंग लिंक आता पूर्ण होतो आहे. पुण्यामध्ये नागरिक कुणी जात असेल तर 25 ते 30 मिनिटाचा अवधी आपला वाचन. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण नवीन रेल्वे मार्गाला जवळपास मंजुरी मिळते. त्याचा DPR देखील पूर्ण झालेला आहे आणि नवीन तो मार्ग या परिसरातून जातो आहे. अनेक जण सांगतात की कर्जतवरून पुण्याला जाणाऱ्या रेल्वे गाड्या किंवा फास्ट ट्रेन प्रवाशांची सोय होणार नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, पुढच्या कालावधीमध्ये ते देखील काम केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतं आहे. जसं पनवेल ते कर्जत मार्ग पूर्ण झाला आहे. आपण माथेरानला ट्रेन चालू केली. माथेरानच्या त्या ठिकाणच्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका, पर्यटनाला चालना देण्याची भूमिका राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतली. जवळपास 300 ते 500 कोटीचा निधी महेंद्र शेठच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोचवला. 10 लाख पर्यटक त्या माथेरानला दरवर्षी येतात आणि ते पर्यटक येत असताना त्या ठिकाणी स्थानिक भूमिपत्रांना हाताला देखील काम मिळाले. हे सांगत असताना मला अभिमान वाटतो. या राज्यामधले उद्योग बाहेर गेले म्हणून अनेक जण वल्गना करतात, परंतु मी सांगतो कर्जत खालापूरच्या या रसायनीच्या भागामध्ये देखील नवीन उद्योग येण्याच्या संदर्भामध्ये राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी देखील प्रयत्न केले. जवळपास लाखो कोटी रुपयाची गुंतवणूक राज्य सरकारच्या माध्यमातून होते आणि भविष्यामध्ये या परिसरातील तरुणांना देखील हाताला काम देखील मिळत. शेवट गतिमान सरकार, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार, शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार म्हणून आज पुढे आलेले. 750 HP पर्यंत फ्री लाईट देण्याचं सरकार, या सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं. लाडकी बहिणीच्या बरोबर जी मुलगी जन्माला येते तिला वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 1,01,000 रुपये तिच्या खात्यामध्ये जमा करणारं हे सरकार. जवळपास या राज्यातील 300 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता योजनेच्या माध्यमातून गरीब माणसाला अर्थसहाय्य करण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. महिलांना इष्टीतून फ्री पास असेल, ज्येष्ठांना प्रवास असेल, तीर्थदर्शन योजना असेल, अशा अनेक योजना पूर्ण करण्याचं काम या सरकारने केलं आहे. मी तुम्हाला सांगतो, भविष्यामध्ये महेंद्र शेठ 100% विजयी होणार आहे. कुठल्या ज्योतिषाची गरज नाही, मी देखील सांगण्याची गरज नाही, परंतु या परिसराच्या विकासाच्या संदर्भामध्ये
खास करून या खोपोलीच्या शहरी भागाच्या विकासाच्या संदर्भामध्ये तुमच्या सगळ्या नागरिक सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे पाण्याची समस्या असेल किंवा आरोग्याची समस्या असेल, वैद्यकीय समस्या असेल, त्या दूर करण्याच्या संदर्भामध्ये आपला लोकप्रतिनिधी हा एक जागरूक आहे आणि तो जागरूक असावा लागतो. एका लोकप्रतिनिधीने 5 वर्ष काम केल्यानंतर त्याला एक अनुभव मिळतो आणि अनुभवातून अनेक गोष्टी साध्य केले जातात. अनुभवातून आपण म्हणतो की माणूस शहाणा होतो आणि 5 वर्ष या मतदारसंघामध्ये महेंद्रशेठ थोरवे यांनी प्रामाणिकपणे चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे. आता खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचा अजून कायापालट करण्याच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा या भागाचं नेतृत्व करण्याची संधी महेंद्रशेठ थोरवे यांना आपण द्यावी अशा प्रकारचं आव्हान करतो. आपण सगळे जाणकार आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुण्यभूमीमध्ये आपण बसलेलो आहोत. मी नेहमीच सांगतो, रायगडच्या जनतेनं या सगळ्या बांधवांनी मला खूप मोठा न्याय दिला. 3ऱ्यांदा देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी दिली. महेंद्रशेठ ही संधी देत असताना मला एका मोठ्या समितीच्या अध्यक्षपदाचं काम करण्याची संधी राज्याच्या मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी पॉवर सेक्टर जो एनर्जी सेक्टरचा चेअरमन करण्याचं मला काम केलं. या देशभरातल्या सगळ्या पॉवर सेक्टरचं काम भविष्यामध्ये याही आपल्या परिसरामध्ये मग पारंपरिक ऊर्जा असेल, इतर ऊर्जाच्या माध्यमातून गरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आपण नक्कीच करू. आणि पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही या भागातून निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा निवडून येणार आहात. निवडून आल्यानंतर राज्यामध्ये सरकार देखील आपलं येणार. या सरकारच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं काम पुढं नेऊन करायचं. जी माणसं आपल्यापासून दूर गेलेली आहे त्या माणसाला न दुखावता त्यांना देखील दाखवून द्यायचं. एक लोकप्रतिनिधी, एक विधानसभेचा सदस्य आपल्या भागामध्ये निवडून गेल्यानंतर 10 वर्षामध्ये या परिसराच्या कशा पद्धतीने कायापालट करतो. 5 वर्षाचा कालावधी त्या लोकप्रतिनिधीला खूप कमी असतो. मी देखील महापालिकेमध्ये 20 वर्ष काम केले. देशाच्या लोकसभेमध्ये 3ऱ्यांदा मला संधी मिळाली. परंतु 5 वर्षाचा कालावधी खूप कमी असतो. येणाऱ्या कालावधीमध्ये महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून आपल्याला एक सक्षम लोकप्रतिनिधी उद्याच्या विधानसभेमध्ये आपल्याला पाठवायचा. आपली कामं करून घ्यायचे. जेवढे तरुण या रॅलीमध्ये सहभागी होते त्या तरुणांना देखील मी जाहीरपणे आवाहन करतो की आपल्या हाताला काम देण्याच्या संदर्भामध्ये, आपल्याला उद्योगाला चालना देण्याच्या संदर्भामध्ये आपला लोकप्रतिनिधी जागरूक आहे. समोरचे जेवढे प्रतिनिधी आहेत, जे उमेदवार आहे, त्यांचा प्रचार करणार नाही, कारण माझ्या प्रचारामध्ये त्यांचाही मला अनुभव आलेला आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार करणार नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो, या निवडणुकीमध्ये महेंद्रशेठ मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे आणि त्या विजयाचा शिल्पकार होण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला त्यांचं 1 नंबरला धनुष्यबाणाचं चिन्ह आहे, त्याच्यासमोरचं बटन आपल्याला दाबायचं आणि आपण फक्त 5 वर्ष त्यांना काम करण्याची संधी आपण द्या. येणाऱ्या कालावधीमध्ये या संपूर्ण परिसराचा विकासात्मक कायापालट करण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच आपला लोकप्रतिनिधी एक जागरूक लोकप्रतिनिधी, सर्वसामान्यांना भेटणारा, सर्वसामान्यांच्यासाठी उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी आणि म्हणून महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून या भागाचा कायापालट आपल्याला करायचं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, येत्या 20 तारखेला या भागातून 100% मतदान कशा पद्धतीने होईल त्या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी जागरूक राहून मतदाराला निवडणूक केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम, तिथपर्यंत नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि ही निवडणूक तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची, कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणं मांडून लोकसभेमध्ये काही प्रमाणामध्ये ते विरोधक यशस्वी झाले. काही आपल्याबरोबर राहणारी मंडळी चुकीच्या पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी वेगळ्या मार्गाने नेण्यामध्ये यशस्वी झाली. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही राज्याची निवडणूक होत असताना, देवेंद्रच्या नेतृत्वाखाली आणि या राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करण्यासंदर्भामध्ये महेंद्रशेठ थोरवे यांच्या धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला बहुमताने विजयी करायचं अशा प्रकारचं आव्हान करतो. 1 नंबरला महेंद्रशेठ थोरवे यांचं नाव आहे. 1 नंबरला धनुष्यबाण. तुमची कामात 1 नंबरला राहिला, तुम्ही विकासामध्ये 1 नंबरला राहिला, तुम्ही बोलण्यात पण 1 नंबरला राहिला. जे स्पष्ट आहे ते स्पष्ट बोलून बसला, कुणाची बिडबाट ठेवली नाही. आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला आपण 1 नंबरचं बटन दाबून, धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून महेंद्रशेठ थोरवे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशा प्रकारचं आव्हान करतो. माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार साहेब. या ठिकाणी वेळेचं बंधन आहे.
5च मिनटं या ठिकाणी शिल्लक आहेत. या ठिकाणी शिवसेनेच्या खोपोली युवासेनेच्या सहसंपर्क नियुक्त झालेले ते विशाल वाळू चव्हाण यांना या ठिकाणी मी खासदार साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना नियुक्तीपत्र द्यायचे. अक्षय संतोष पवार शिवसेना खोपोली शहर उपशहर संघटकपदी नियुक्ती. आदित्य अविनाश गायकवाड यांची शिवसेना खोपोली शहर उपशहर संघटकपदी नियुक्ती झालेली आहे. शिवसेनेच्या उमेश साहेबराव तळेकर यांची उपशाखा प्रमुख. राहुल दत्ताराम जाधव यांची शिवसेना खोपोली शहर पक्षाच्या सहसंबंधपदी नियुक्ती झालेली आहे. मी आरपीआयचे नरेंद्रजी गायकवाड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार व्यक्त करायचे. हॅलो. आपले लाडके उमेदवार महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व मतदार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून महायुतीच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. येथे थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. सर्वांनी हात एकत्र घ्या. आमदार महेंद्र थोरवे तुम आगे बढ़ो. महायुतीचा आपली निशाणी. पुनश्च एकदा सर्व पदाधिकारी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.